नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर या चोरोटीच्या कार्यक्रमात खूप मोठा हंगामा होणार आहे। जसं की कालसुद्धा आपण आपल्या ट्विस्टमध्ये पाहिलं की प्रियाने सगळ्या लादीवर तेल सांडलेलं होतं आणि त्या तेलामध्ये घसरून आता प्रिया कशा पद्धतीने पडली होती, त्याच्याच आता आपण पुढे नेमकं काय घडलं हे जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आता घरात खूप जास्त आनंद सोहळा रंगलेला असतो, कारण आता घरात चोरोटीचा कार्यक्रम असतो। अस्मिता ही सगळ्यांची लाडकी असते आणि तिला आता या सगळ्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट असतो। त्यातच आता घरात कोणी नसल्यामुळे ती बिचारी बेचैन झालेली असते, कारण सगळीजण केससाठी गेलेली असतात। केसमध्ये तर वेगळाच हंगामा सुरू असतो, पण इथे घरी ती खूप जास्त नर्वस असते। त्यामुळे पूर्णाची आणि कल्पना तिचा मूड ठीक करण्यासाठी बरेच प्रयत्न करत असतात, कारण का आता अस्मिताला साड्यांपासून सगळी तयारी करायची असते आणि ऑनलाईन साड्या काही तिला व्यवस्थित मिळत नसतात आणि त्याची डिलिव्हरी सुद्धा लवकर होणार नसते आणि म्हणूनच ती खूप जास्त बेचैन झालेली असते। त्यातच पूर्णाची आता कल्पनाला सांगतात की आपल्या एका साडीवाल्याला बोलवून घे आणि हिला जी साडी आवडते ना ते दे। त्यामध्ये सुद्धा आता अस्मिता कन्फ्यूज असते की चोरोटीला कोणत्या रंगाची साडी नेसायला हवी आणि त्यासाठी आता ती बराच विचार करत असते आणि त्याच वेळेला आता कल्पना म्हणत असते की असं काही नसतं, कोणत्याही रंगाची साडी नेसलीस ना तरी काही नाही, आणि असं बोलून ती आता तिला साडी चॉईस करायला मदत देखील करते। आता घरात सगळीच जण आलेली असतात, प्रतिमा, सुमन, सायली आता सगळीच जण हजर असतात। त्यातच आता इथे अस्मिता खूप छान तयार होऊन आलेली असते, तर आता अस्मिताचं प्रतिमा कौतुक करू लागते आणि म्हणत असते की खरंच खूप सुंदर दिसतेस आज तू। तर आता पूर्णाची देखील अस्मिताचं कौतुक करत अस्मिताची दृष्ट देखील त्या काढतात, कारण का अस्मिताच्या चेहऱ्यावर आता ग्लो सुद्धा आलेला असतो। आता ते 3 महिन्याची प्रेग्नंट झालेली असते आणि त्यामुळे आता अस्मिता बऱ्यापैकी खूप सुंदर दिसत असते। त्याच वेळेला आता सायलीचं कौतुक देखील प्रतिमा करत असते आणि म्हणत असते की सायली, तू आता कोर्टात ना आलीस, एवढं सगळं टेन्शन असताना सुद्धा आता तू पूर्णपणे अस्मिताच्या चोरोटीची कार्यक्रमाची जबाबदारी एवढ्या चांगल्या पद्धतीने घेतलीस, सगळं काही व्यवस्थित केलंस, खरंच तुला मानायला हवं, असं देखील आता ती म्हणत असते। पण बाहेरची जबाबदारी आणि घरातली जबाबदारी सायली उत्तमरित्या घेत असते, पण या प्रियाचं बापरे, ही प्रिया तर एकदमच अव्वल असते सगळ्यांपेक्षाही। तिला आता काही झालं तरी हे सायलीचं कोड कौतुक आणि त्याचसोबत सायलीचा वाढता दरारा हा तिला आवडत नसतो आणि म्हणूनच प्रिया जी आहे ती आता घरामध्ये काही ना काही कारस्थान करण्याचा प्रयत्न करत असते। आता तिने जे काही चोरोटीचं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं असतं त्यामध्ये कसा घोळ घालता येईल याचं काम व्यवस्थितपणे प्रिया करत असते। खरं तर जिथे आता अस्मिताला बसवलं जाणार असतं चोरोटीच्या प्रोग्रामला, तिथेच ती पूर्णपणे तेल सांडून ठेवते। तर इकडे अस्मिताचं सगळेजण कोड कौतुक करत असतात आणि त्यावेळेला तिचे कारनामे तिथे मात्र सुरू असतात। परंतु आता जेव्हा प्रियाने हे कारनामे केलेले आहेत तेव्हा हे सगळे कारनामे करताना तिला विमल आणि त्याचसोबत आता प्रतिमाने सुद्धा पाहिलेलं आहे आणि त्यामुळेच आता तिचं हे कारस्थान कसं पुढे बाहेर येणार आहे ह्यासाठी आपण बघत आहोत की आता चोरोटीचा प्रोग्राम असतो आणि त्या चोरोटीच्या प्रोग्राममध्ये सगळीजण छान तयार होऊन आलेले असतात। सायली देखील अस्मिता सोबतच असते। आता प्रिया वाट बघत असते की अस्मिता कधी एकदा पाय घसरून पडते आणि जेव्हा ती आता त्या चोरोटीच्या कार्यक्रमाला तिथे बसण्यासाठी म्हणून आलेली असते त्याच वेळेला त्या तेलावरनं तिचा पाय घसरतो, पण नेमकी आपली मागे सायली उभी असते। सायली जी आहे ती आता त्या अस्मिताला वाचवणार असते आणि त्याच वेळेला घरात सगळीजण चकित होतात, बापरे आता अस्मिता पडते की काय, अशी सगळ्यांना भीती असते, कारण अस्मिता इतक्या जोरात ओरडलेली असते आणि तिला माहिती असतं की आता आपण काही वाचणार नाही, आपण खूप जोरात पडणार आहोत। पण त्याच वेळेला मागून सायली जी असते ती तिला धरते आणि अस्मिताला पडण्या वाचून वाचवते। आता जेव्हा सायलीने अस्मिताला धरलेलं असतं तेव्हा कुठे जाऊन सगळ्यांचा जीव भांड्यात पडतो। इकडे प्रतिमा
त्यासोबत पूर्णाची सगळ्याच जणी खूप टेन्शनमध्ये असतात की अस्मितासोबत हे असं कसं झालं. बिचारीची चोरोटी होती आणि ह्या चोरोटीच्या कार्यक्रमामध्ये हे व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तरी कोणी, कारण दर प्रोग्रामला काही ना काही आपल्या घरात होतच असतं जेव्हापासून तन्वी या घरात आलेली आहे. इकडे मात्र कसाबसा सायलीने आता अस्मिताच्या बाळाचा जीव वाचवायचा प्रयत्न तर केलेला असतो, पण यावेळेला आता अस्मिता जी आहे ती बेशुद्ध पडलेली असते, कारण अचानकपणे तिचा BP जो आहे तो वाढलेला असतो, कारण तिला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं आणि त्यामुळेच आता ती BP वाढल्यामुळे तिला आता अचानकपणे चक्कर येते. चक्कर आलेली असते आणि त्यामुळे ती बेशुद्ध पडते. सगळेजण अस्मिताला उठवायचा प्रयत्न करतात, अस्मिता उठ, अस्मिता उठ, पण अस्मिता काही उठायला तयारच नसते. आणि त्याच वेळेला आता अश्विन हॉस्पिटलमध्ये असतो. अश्विनला जबरदस्ती घरी बोलवलं जातं, कारण आता अस्मिताची तब्येत अचानकपणे बिघडलेली असते. बिचाऱ्या अस्मितावर हे सगळं काही कसं काय कोसळलं दुःखाचा डोंगर असंच वाटत असतं. प्रत्येकाला आता काळजी वाटत असते की अस्मिताचं बाळ तर सुखरूप असेल ना, कारण अस्मिताच्या नवऱ्याला किंवा सासरच्यांना आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील ही भीतीसुद्धा कल्पना पूर्णाची नसते. अस्मिता बेशुद्ध अवस्थेत असताना इकडे मात्र कल्पना जी म्हणत असते पण हे सगळं काही कसं काय झालं. आणि त्याच वेळेला आता कल्पना सायलीला ओरडत असते. सायलीला म्हणत असते की तुला काम धड करता येत नाही का, तुला मी सांगितलं होतं जर तुला जमणार नसेल तर मला सांग, मी जबाबदारी घेत असती, पण तू नाही, तू पुढे पुढे करून ही सगळी जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतलीस आणि आज माझ्या मुलीला पाडायला निघाली होतीस. पण नेमकं तिथे आता प्रतिमा बोलते आणि प्रतिमा कल्पनाला म्हणत असते की कल्पना हे सगळं तू काय बोलतेस, आज त्याच सायलीमुळे अस्मिताचा जीव वाचलेला आहे हे विसरतेस का तू. पूर्णाचे देखील आता कल्पनाला ओरडतात आणि म्हणतात की तू अर्जुनच्या बायकोला काहीच बोलू नको, अर्जुनच्या बायकोने खरं तर अस्मिताला पडण्यापासून वाचवलं आहे. बिचारी नाही तर ती नसली असती ना तर आज अस्मिताचं काही खरं नव्हतं. आता आपण बघूया नेमकं काय झालं आहे अस्मिताचं ते. तर इथे प्रतिमाने सुद्धा सायलीची बाजू घेतल्यामुळे सायलीला खूप जास्त बरं वाटत असतं, कारण प्रतिमाने स्वतः त्या प्रियाला तिथे पाहिलेलं असतं आणि त्यामुळे तिला कळून चुकलेलं असतं की ही कारस्थान करणारी दुसरी कोणी नाही, ही प्रियाच आहे आणि ती सायलीला त्रास द्यायचा प्रयत्न करते हे पूर्ण कन्फर्म प्रतिमाला झालेलं असतं. आणि म्हणूनच प्रतिमा आता पूर्णाची ना प्रियाचे कर्तृत्व सांगत असते आणि म्हणत असते की हे सगळं करण्याचं काम आहे ना या तन्वीने केलेलं आहे, कारण एवढा वेळ सायली सगळी तयारी करत होती आणि त्याचसोबत मी सायलीकडे पाहत होते, पण ही प्रिया ही इथे नव्हतीच, हिनेच हे सगळं कारनामे केलेले आहेत असं देखील प्रतिमा सरळ सरळ सांगू लागते. आणि त्यामुळे आता घरातही सगळ्यांना कळून चुकतं की नक्कीच हे सगळं काम करण्याचं काम जे आहे तन्वीने केलेलं आहे, कारण सायलीच्या मनात जर तिला पाडायचं असलं तर सायलीने तिला वाचवलंही नसतं. त्यामुळे आता पूर्णाचीला देखील आता सायलीवर विश्वास बसलेला असतो. आता प्रियाचा हा प्लॅन असतो की सायलीला सगळ्यांच्या मनातून उतरवायचं आणि सायलीला ह्या सगळ्यांच्या मनातून उतरवलं की आपणच या घरात किती श्रेष्ठ आहोत आणि आपणच या घरची लाडकी सून आहोत असं मिरवायचं, असं मात्र तिच्या मनात असतं. पण आता सायलीने अस्मिताचा जीव वाचवून आणि त्याचसोबत तिच्या बाळाचा देखील जीव वाचवून आता खूप मोठं पुण्याचं काम केलेलं असतं आणि त्यामुळे आता सायलीच्या पदरात देखील तसंच सुख मिळतं. तर इकडे मात्र आता प्रियापुरती घाबरलेली असते आणि ती म्हणत असते की आता तर माझी वाट लागली. आता सायली देखील भयंकर चिडलेली असते आणि सायली आता प्रियावर भयंकर ओरडून म्हणत असते की तुला लाज वाटत नाही का गं प्रिया हे सगळं करायला, इतके दिवस सगळं काही सहन करत होतीस, माझ्याबरोबर जे काही करत होतीस तुझं आणि माझं वाकडं आहे, पण ह्या सगळ्याचा असा बदला घ्यायचा हे तुझ्या डोक्यात कसं येऊ शकतं, कारण अस्मिताताई तुला किती मानतात, तुझ्याबरोबर सतत असतात, तुमची एवढी चांगली मैत्री असतानासुद्धा तुला एवढंसुद्धा वाटलं नाही का की त्यांच्या बाळाचा विचार करावा, त्यांचा विचार करावा. तुझी आणि माझी दुश्मनी आहे ना तर तू माझ्यासोबत ती कर ना दुश्मनी, त्यांच्यासोबत कशाला. इथे आता प्रताप देखील भयंकर चिडलेले असतात, कारण आता प्रतापनासुद्धा माहिती असतं की या तन्वीचं जास्तच आता वाढत चाललेलं आहे. त्यामुळे आता ते सुद्धा मध्ये पडत म्हणत असतात की आता खूप जास्त अति झालेलं आहे, डोक्यावर ना पाणी अगदी ओसंडून वाहत आहे, तरीसुद्धा तुझं काही सुधारायचं नाव नाही आहे, प्रत्येक वेळेला काही ना काही कारणामे तू करतच असतेस असं देखील आता ओरडून ते बोलत असतात. त्याच वेळेला आता ती खूप जास्त घाबरलेली असते पूर्णाची देखील आणि त्याचसोबत सगळीजण एकदम तिच्यावर फायरिंग करतात. त्यामुळे त्या प्रसंगी तिला काय बोलावं कळत नाही, पण आता तिची खूप मोठी चूक तर आता झालेलीच असते. तर इथे मात्र आता अस्मिता बेशुद्ध अवस्थेत असते आणि त्याच वेळेला आता अश्विनसुद्धा तिथे आलेला असतो आणि अश्विन जेव्हा चेक करायला तिच्याकडे आलेला असतो
त्यावेळेला आता सगळीजणं घाबरलेली असतात की नेमकं आता काय झालं असेल. ही भीती सगळ्यांनाच पडलेली असते, कारण त्यांना वाटत असतं की काही व्हायला नको. हाच विचार ती लोक करत असतात. अस्मिता आणि अस्मिताचं बाळ देखील सुखरूप असायला हवं असंच आता त्यांना वाटत असतं. आणि म्हणूनच आता सगळीजण विचार करतात की बिचाऱ्या अस्मिताला काही होऊ नये. आता सायली तर देवाच्याच पाया पडत असते, देवाला सारखी हाका मारत असते आणि म्हणत असते की प्लीज काही झालं तरी अस्मिता ताईंना या सगळ्या संकटातून देवी आई बाहेर काढ. सुमन आणि प्रतिमाला सुद्धा टेन्शन आलेलं असतं, कारण जी अस्मिता असते ती 2 जीवांची असते आणि तिला जर काही झालं तर तिच्या घरातले आणि सगळेजण खूप जास्त कांगावा करतील आणि त्याचनंतर तिचं माहेरी येणं सुद्धा बंद होऊ शकतं अशी कुठेतरी भीती आता सायलीला असते, कारण सायलीमुळे हे संकट आलंय असं सायलीला वाटत असतं. पण आता सायली देवाला सारखी धावा घालत असते आणि म्हणत असते की प्लीज देवा काही झालं तरी सुद्धा या सगळ्यातून आता बाहेर पडायला हवं. आणि त्यामुळेच आता ती बरेच प्रयत्न जे आहे ते आता करत असते. आणि त्याच वेळेला आता आपल्याला पाहायला मिळतं अश्विन आलेला असतो आणि अश्विन जो आहे तो आता अस्मिताला चेक करतो. अस्मिताला चेक करून झाल्यानंतर तो की अस्मिता आणि तिचं बाळ दोघंही सुरक्षित आहेत, काळजी करण्याचं कारण नाही. तिचा BP अचानक हाय झाल्यामुळे तिला आता अचानक चक्कर आलेली आहे, पण तुम्ही काळजी करू नका, आपली जी अस्मिता आहे ती एकदम बरी आहे असं देखील आता सांगितलं जातं. त्यामुळे आता घरात सगळ्यांनाच बरं वाटतं की अस्मिता आणि अस्मिताचं बाळ दोन्हीही व्यवस्थित आहेत. त्यामुळे आता ती सगळीजण विचार करतात की चला या संकटातून तर आपण वाचलो, पण आता या सगळ्या करणाऱ्या कारणाम्यांचा कुठे तरी आता सुगावा तर आता घरच्यांना लागलेला असतो. आणि आता घरचे सगळेजण ठरवतात की आता शांत न बसता आता या सगळ्याचा राग या प्रियावर काढायचा. आणि म्हणूनच आता अस्मिता जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा अस्मिता कसलाही मागचा पुढचा विचार करत नाही, कारण अस्मिता खूप जास्त भडकलेली असते. अस्मिताला माहिती असतं की हे सगळं काहीच आता त्या तन्वीनेच केलेलं आहे, कारण तिला सायलीचा बदला घ्यायचा असेल, पण तिने माझ्यावर हा डाव कशाला हे केला, कारण मला जर काही झालं असतं तर मी काय केलं असतं. आता प्रताप देखील कल्पनाला समजावत असतात आणि म्हणत असतात की या सगळ्यामध्ये तन्वीची चूक आहे, तन्वीची कधीही बाजू घेऊ नकोस. तन्वीला जास्त डोक्यावर चढवलंच ना की बघितलंच ना आज काय होऊन बसलंय. आज जर अस्मिताच्या बाबतीत काही चुकीचं झालं असतं तर मग आपण काय केलं असतं, असा देखील प्रताप आता कल्पनाला प्रश्न करू लागतात. त्याच वेळेला आता कल्पनाला सुद्धा आपली चूक समजते आणि ती पूर्णाजीला म्हणते की खरंच आज सायली होती म्हणून आपल्या अस्मिताचा जीव वाचला आणि अस्मिताचा बाळ देखील. आणि त्याच वेळेला आता पूर्णाजी देखील रडत आता म्हणत असतात की हो आज अर्जुनची बायको होती म्हणून आपल्यावरचं संकट दूर झालं, पण या तन्वीला तर आता सोडायचं नाही. अस्मिताला जेव्हा शुद्ध येते तेव्हा अस्मिता आता ठरवते की काही झालं तरी आता सायलीची माफी मागावी, कारण सायलीसोबत ती खूप वाईट वागलेली असते. आणि सायलीला म्हणत असते की मला खरंच माफ कर, पण माझं बाळ तू वाचवलंस. आणि त्यानंतर आता इथे समोर जी काही उभी असते प्रिया, तिच्या जोरदार कानाखाली सुद्धा ती लगावून देते. त्यावर अश्विन म्हणतो की नेमकं काय झालं आहे, तर घडलेला सगळा प्रकार आता अस्मिता सांगू लागते. आणि तुझी बायको माझ्या जीवावर उठली आहे, तिच्याकडनं ही अपेक्षा नव्हती असं देखील म्हणते. आणि त्याच वेळेला आता प्रिया जी आहे ती अस्मिताकडे रागाने पाहत असते. प्रिया विचार करते मी जे काही करायला गेली ते तर माझ्यावरच पलटी झालं, कारण मला तर सगळी काही वाट जी आहे सायलीची लावायची होती आणि सायलीला सगळ्यांच्या नजरेत खाली पाडायचं होतं, पण इथे तर सगळ्यांच्या नजरेत मीच खाली पडली आणि ही सायली तर ग्रेट झाली. पण नाही, या सायलीला मी सोडणार नाही, कारण आता अस्मितासुद्धा सायलीच्या टीममध्ये गेलेली आहे. मग आता माझं काय होईल अशी भीती आता प्रियाला खरं तर खूप जास्त वाटत असते. आणि आता सायलीचा उदो झालेला असतो, म्हणून आता प्रिया मात्र खूप जास्त रडकुंडीला आलेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.